बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। हिंदू मुली म्हणजे मूल्य जन्माला घालण्याचे मशीन असे सध्या चालू आहे। मुस्लिम धर्मात अनेक जाती आहेत, त्यांच्यात लग्न करत नाही आणि आमच्या मुली बाटवत आहेत, असे विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे। ते बुधवारी नाशिकच्या सिडको परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते। तसेच सरकारला विनंती करत म्हणाले, राज्यातील सगळ्या मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश द्यावेत। तसेच प्रत्येक गावात धर्मदल स्थापना करण्याची गरज आहे, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले। पुढे बोलताना म्हणाले, शाळा कॉलेजमध्ये मुली काय करतात याकडे लक्ष द्या। हिंदू मुली म्हणजे मूल्य जन्माला घालण्याचे मशीन असं सध्या सुरू आहे। मुस्लिम धर्मात अनेक जाती आहेत, त्यांच्यात लग्न करत नाही आणि आमच्या मुली पाठवत आहेत। काश्मीरची परिस्थिती काय, आज पर्यटक तिथे जात आहेत, त्यांना धर्म विचारून गोळ्या घातल्या जातात, असं पडळकर म्हणाले। भारतातील तथाकथित सेक्युलर यांनी गोळ्या घालणाऱ्यांना धर्म विचारला पाहिजे। हा मोदींचा भारत आहे। पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठोकले। औरंगजेब कबरीचा विषय आला की महत्वाचा नाही असं म्हणतात। आता आर्थिक कोंडी कारवाई लागेल, ज्याच्यावर डोक्यावर टिळा त्याच्याकडे खरेदी करा। हलाल काय आहे, त्याचा सगळा पैसा हिंदू विरोधी कारवायांसाठी वापरला जातो, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे। गोपीचंद पडळकर म्हणाले, राज्यात अनेक देशात आजही धर्मांतर सुरू आहे, लव्ह जिहाद सुरू आहे। या सगळ्यावर विचार करण्याची वेळ आली आहे। तुम्ही हे सगळं घरापर्यंत येण्याची वाट का पाहता? लँड जिहाद किती झाले? मोकळी जागा बघितली की बांधा मस्जिद। त्यांच्याकडे मिलिटरी आणि रेल्वेपेक्षा यांच्याकडे जास्त जागा आहे। हे वक्फ बोर्ड आले कुठून? औरंगच्या काळात नव्हतं। कायदा लागू करण्याची का वेळ आली? राम मंदिर बांधल्यापासून सरकारला महसूल मिळाला। 130 मोक्याच्या जागा लोकसभा लागण्या अगोदर देऊन टाकल्या। इंग्रजांनी घेतलेल्या जागा देऊन टाकल्या। ही सरकारची मालमत्ता दिली। विश्व हिंदू परिषदेने यावर आवाज उठवला होता, असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितले। आज लव्ह जिहादच्या घटना घडतायत। छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळामध्ये लोकांच्या सुने बाळेकडे जरी वाकड्या नजरेनं बघितलं तर त्यांनी त्यांचे हातपाय कलम केले। आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जर विचाराचे पायिक असू तर मग आज पण का धर्मांतरण होतंय? आज पण का लव्ह जिहाद होतोय? आज पण आपल्या मुलींच्याकडे का वाकड्या नजरेनं बघितलं जात आहे? याचा विचार करण्याची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे। आज जर आपण हे सगळं प्रकरण बघून शांत बसत असू, आज ही आपल्या कानावरती रोज प्रकरण येत आहेत, मग तुम्ही घरापर्यंत यायची वाट बघताय का? तुमच्या घरामध्ये हे प्रकरण घडल्याच्या नंतर तुम्ही जागा होणार आहे का? आज गावामध्ये, शहरामध्ये, वाड्या वस्तीवरती हे सगळं लोन पोचलाय धर्मांतरणाचं आणि लव्ह जिहादचं, लँड जिहादचं। किती लँड जिहाद झालेत? मोकळी जागा सरकारची धरली, टाका ताबा। मोकळी जागा सरकारची बघितली, बांधा मस्जिद। मोकळी जागा बघितली, दादागिरी करा। अरे वक्फ बोर्डाचं तुम्ही प्रकरण बघितलं परवा, लाखो एकर जमीन वक्फ बोर्डाकडे आहे। कोण म्हणतंय 27 लाख आहे, कोण म्हणतंय 40 लाख आहे। मिलिटरीकडे जेवढी जमीन आहे, रेल्वेकडे जेवढी जमीन आहे, त्याच्यापेक्षा जास्त जमीन वक्फ बोर्डाकडे आहे। कुठून आलं हे वक्फ बोर्ड? 1707 ला औरंगजेब मेला। 1707 नंतर 1818 पर्यंत नंतर इंग्रज आले। इंग्रजानंतर 1947 ला भारत स्वतंत्र झाला। 1947 पर्यंत वक्फ बोर्ड नव्हता, म्हणजे औरंगजेबाच्या काळात पण नव्हता। बाहेर 57 मुस्लिम राष्ट्र आहेत। 57 मुस्लिम राष्ट्राचा विचार केला तर असा वक्फ बोर्डाचा जो कायदा आपल्या भारतामध्ये असं कुठल्या देशामध्ये कायदा नाही आहे। 1947 ला हे भारतामध्ये स्वतंत्र झाल्याच्या नंतर हा वक्फ बोर्डाचा कायदा आलाय। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा। आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल। आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये। इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श। मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला। आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर।